हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही? छान आहात ना? असेच छान राहा, नेहमी हसत राहा. आणि तर मी मनीषा कुलकर्णी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर आता वाजलेले सकाळचे 10 आणि सासूबाईंना आहे उपवास. त्यांनी घातला साबुदाणा थोडासा जास्त भिजू, त्यामुळे आज काही स्वयंपाकाचं लोड नाही. आमच्या दोघांनाही प्रचंड उसळ आवडते. रिया रियांशला लावते आता कुकर वगैरे. अजून फरशी कपडे वगैरे सगळं राहिले, कारण की सकाळची भांडी आत्ताच झाले. रिया रियांशचा नाश्ता झाला. तर म्हटलं आधी पूजा करून येऊ. काही अडीअडचणीमुळे पूजा नाही करता आली मला 2-3 दिवस. तर मग म्हटलं चला आता आज पूर्ण देवघर वगैरे क्लीन करून घेऊ, छान देवाची पूजा वगैरे करू. तर आता जाते विहिरीवर देवासाठी छान विहिरीचं पाणी वगैरे आणते. आधी घासते देवाचे भांडे वगैरे. तर मग आता रियांश म्हणजे देवाची पूजा वगैरे झाली की रियांशसाठी अंगणवाडीमधून खिचडी आणते. त्यांना प्रचंड आवडते अंगणवाडीमधली खिचडी, तर छान आवडीनं खातात ते. आणि मग दुपारी रियांशसाठी स्वयंपाक करते, म्हणजे काय एखादी पोळी किंवा वरण छान खातात ते. मग आता रियांशचा सकाळचा नाश्ता झालेला आहे आणि म्हटलं आधी छान पूजा वगैरे करून घेऊ. आमचं हे बघा देवघर म्हटलं आज पूर्ण वगैरे क्लीन करून घेऊ देवघर वगैरे. बघा हे माझे गुरु आहेत साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज. आणि ही आमची चिखलीची देवी आहे आई रेणुका देवी. आणि हा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो. तर हे बघा असं छोटंसंच आहे आमचं देवघर. तर आज पूर्ण वगैरे तेल आणि पाण्याने छान स्वच्छ करून घेते आणि छान देवासाठी आधी सगळ्यात पहिले पाणी आणते. तर इथे तुम्ही बघू शकता घरापासून विहीर जवळच आहे. तर म्हटलं चला आता आधी देवासाठी पाणी वगैरे आणूया. तर आता मी जाते विहिरीवर. तर इथे तुम्ही बघू शकता किती मोठी विहीर आहे. तर मग आता आपण जाऊया आधी विहिरीवर आणि देवासाठी स्वच्छ पाणी घेऊन येऊया. तर हे बघा किती छान पाणी आहे, स्वच्छ पाणी आहे. म्हणजे आम्ही शक्यतो हेच पाणी पितो पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी वगैरे हेच पाणी वापरतो आम्ही. आणि सहसा ही दार नसते, पण आता नळ सोडणार आहेत आमच्या गल्लीतले काका. पण त्यामुळे ते विहीर भरून घेतात आधी आणि मग नंतर नळ सोडतात. तुम्ही इथे बघू शकता किती छान स्वच्छ आणि व्यवस्थित पाणी आहे, क्लीन आहे एकदम स्वच्छ. तर इथे तुम्ही बघा मी घरीच कळशी वगैरे देवाचे वगैरे भांडे घासून ठेवलेले होते. आणि ते बघा मी पाणी काढते आता विहिरीतून. स्वच्छ बाटली वगैरे विसळून घेतली आणि म्हटलं चला आता देवासाठी पाणी वगैरे घेऊया. तर बघा खूपच छान आहे विहिरीचं पाणी वगैरे. मी तर नेहमी येत असते, म्हणजे मी जी बाटली आहे ती बाजूच्या काकूकडून घेतली होती आणि मग त्यांची परत त्यांना भरून दिली. तर तुम्ही बघू शकता मी कसं पाणी काढते. आणि खूप खोल आहे विहीर आणि घराच्या खूप जवळ आहे, त्याच्यामुळे असं टेन्शन नाही येत पाणी नसल्यावर वगैरे. म्हणजे आमच्या गावात पाणी खूप आहे, पाण्याचं टेन्शनच नाही आहे. बघा तुम्ही आता इथे माझं पाणी वगैरे भरून झालं. तर तुम्ही बघा की मी आता आले घरी विहिरीवरनं पाणी वगैरे घेऊन. आता संध्यापात्रामध्ये इथे बघा पूर्ण कळशी वगैरे भरून ठेवलेली आहे. इथे संध्यापात्रात एक एक करून सर्व देव घेते आणि छान स्वच्छ पितांबरीने वगैरे घासून काढते, कारण की आता कमीत कमी 1-2 महिने झाले देव वगैरे घासलेलेच नव्हते. म्हणून सर्व देव वगैरे घेतले, फक्त देवीचा फोटो आणि गुरु महाराजांचा फोटो तसं राहू दिला. म्हटलं त्यानंतर पुसून वगैरे काढूया. आणि हे जे सर्व देव होते त्या मस्त खाली वगैरे बसून छान पितांबरीने स्वच्छ करून घेतले. आणि तसंही स्वयंपाकाचं लोड नसल्यामुळे आरामशीर देव वगैरे घासून घेतले आणि देवारा स्वच्छ करून घेतला तेल आणि पाण्याने. तर तुम्ही इथे बघू शकता पूर्ण असं पुसून वगैरे घेतलं मी, कारण की ते कापड वगैरे काढणं शक्य नव्हतं, तो पूर्ण खाली चिपकवलेला होता. त्याच्यामुळे मग म्हटलं ते राहू देऊ आणि छान कापडाने वगैरे सर्व स्वच्छ करून घेतलं. कसं फुलं वगैरे आपण वाहतो तर मग, आणि उदबत्तीचं पण पूर्ण अंगारा वगैरे तसंच राहून जातो, कारण की एकदा पूजा वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही परत देवाऱ्याला हात वगैरे लावत नाही. त्याच्यामुळे मग ते अंगारा वगैरे तसंच होतं. पूर्ण तेल वगैरे लावून मी छान क्लीन वगैरे करून घेतलं होतं. तर आता मी आजूबाजूची साफसफाई वगैरे करून घेते आणि नंतर मग तुम्ही इथे बघू शकता पूर्ण खाली वगैरे पुसून घेतले, एकदम क्लीन करून घेतलं. वरच्या साईडनी वगैरे त्याचे पूर्ण खंबे वगैरे पूर्ण क्लीन वगैरे करून घेतले. आणि आता
बघा तुम्ही. इथे तुम्ही बघू शकता मी हातावर थोडंसं तेल वगैरे घेऊन छान देवाऱ्याला वगैरे लावून घेतलं, कारण की मी नेहमी असंच करते, म्हणजे त्यामुळे स्वच्छ एकदम चमकतं देवघर खूप महिने तरी. इथे वर जो फोटो आहे तो माझ्या सासऱ्यांचा आहे, म्हणजे माझ्या म्हणजे आमच्या इथे हॉलमध्ये माझ्या सासऱ्यांचा फोटो आहे लावलेला, पण मग मोठ्या ताईंचा इथे राहिलेला होता तो, कारण की त्यांनी इथे 6 महिन्याच्या श्राद्धाला आणला होता फोटो, तर तो इथेच राहिला. तर मग आम्ही इथे देवाराच्या वरती तो लावला होता. तर इथे तुम्ही बघू शकता आता आम्ही छान तेल वगैरे लावून घेतलं आणि मी सगळीकडून व्यवस्थित मंदिराला आणि आता छान क्लीन करते देवघर वगैरे. तर खूप छान चमकत वगैरे होतं देवघर, कारण की तेलाने आणि पाण्याने खूप छान हे होतं. आता मी 1-2 महिन्यापूर्वी छान तेल पाणी वगैरे कापसाच्या बोळ्याने लावलं होतं, तर मस्त आतापर्यंत छान राहिलं. तर मग सहसा मला खूप उशीर होतो देवपूजा वगैरे करायला, कारण की सकाळी रियांच्या मागे पळा, त्यांचा नाश्ता वगैरे करा, त्यांना थोडंसं दूध बिस्किट वगैरे खाऊ घाला आणि नंतर अंघोळ वगैरे करा, आणि जे सकाळची भांडी वगैरे, म्हणजे रात्री जर कधी भांडे वगैरे घासणे नाही झाले तर मग रात्रीची भांडे सकाळी घासा. त्याच्यामुळे मग उशीर होतो मला देवपूजा वगैरे करायला. पण मी रोज देवपूजा वगैरे करतेच, कारण की शेवटी करता करता तुळशी त्याची साथ हवी असते आपल्याला. तर अशा प्रकारे मी क्लीन वगैरे करून घेतलं देवघर वगैरे, आणि ते तुम्ही बघू शकता छान दिसतंय, म्हणजे थोडं चमकतंय वगैरे. आणि आतमधलं सर्व एरिया वगैरे छान स्वच्छ करून घेतला होता कापडाने. तर ते तुम्ही बघू शकता. आणि आता मी खाली बसून वगैरे सर्व देव एक एक करून सर्व देव वगैरे घासून घेतले पितांबरीने, तुम्ही बघू शकता. तर एवढे स्वच्छ निघाले देवघर, म्हणजे देव त्या पितांबरीने थोडीच घेतली मी आणि छान स्वच्छ करून घेतले. तर असे खूप चमकत होते देव. जेव्हा मी देवाऱ्यात ठेवले होते ते, तर तेव्हा एकदम असं मला असं वाटलं नव्हतं की इतके छान वगैरे निघतील, कारण की माझे सासरे ना ब्रशनं वगैरे क्लीन करायचे, नवीन ब्रश आणायचे ते देवासाठी आणि त्याने घासायचे, पण माझ्या मागे खूप गडबड होती, त्याच्यामुळे मी हातानेच वगैरे स्वच्छ करून घेतले. तर छान निघाले. तर बघा तुम्ही. तर इथे मी नाही का सर्व म्हणजे गुरूंचा फोटो वगैरे पुसून आणि त्यांना म्हणजे अष्टगंध वगैरे लावून छान स्वच्छ केलं होतं मी गुरु महाराजांना आणि देवीच्या फोटोला वगैरे. आता सर्व एक एक करून देव पुसून वगैरे काढले, छान स्वच्छ पाण्याने धुवून वगैरे काढले, आणि आता सर्व देव व्यवस्थित देवारात वगैरे ठेवते आहे. तर तुम्ही ते बघू शकता बघा, की मी छान अष्टगंध वगैरे लावून स्वामींना नमस्कार करून बघा. इथे आता मी देवीचा फोटो घेतला आहे, देवीचा फोटो वगैरे पुसते, छान कुंकू वगैरे लावते आता देवीला. आमच्या चिखलीची देवी आहे. चैत्र महिन्यात वगैरे छान उत्सव असतो खूप मोठा देवीचा, आणि एवढं म्हणजे करमतं ना, खूप करमतं, खूप मस्त वाटतं. तर आता मला जायचं आहे थोड्या वेळाने चिखलीला, म्हणजे अजून काही नक्की नाही आहे, आता बघूया काय होतं काही नाही. तर इथे तुम्ही बघू शकता बघा, आता मी किती छान वगैरे देव क्लीन वगैरे केले बघा. खंडोबाची हे आहे मूर्ती. तर इथे स्वच्छ करून घेतली आणि ती ठेवते आता. आणि सर्व देव इतके छान दिसत होते, खूप छान दिसत होते, कारण की इथे पुसून वगैरे काढले, धुवून वगैरे काढले. तुम्ही बघू शकता इथे किती चमकत आहे. सर्व काम वगैरे आवरले. रियांश झोपले. आज गेले होते रियांश सकाळी अंगणवाडीमध्ये, आमच्या इथे जवळच आहे अंगणवाडी. तर आज मस्त ते अर्धा तास अंगणवाडीमध्ये बसले आणि मग धिंगाणा मस्ती वगैरे करून घरी आले. मग त्यांना मी छान खाऊ पिऊ वगैरे घातलं, आणि म्हणजे सकाळीच त्यांच्या आंघोळी झालेल्या होत्या. अंगणवाडीमध्ये जायच्या आधी 8:30 वाजता त्यांच्या आंघोळी झालेल्या होत्या, आणि
9-10 वाजता ते अंगणवाडीमध्ये गेले. तर मग आता छान त्यांना परत खाऊ पिऊ वगैरे घालून तर ते 12 वाजता झोपले. आणि आज आज आहे माझा प्लॅन पाणीपुरी खायला जायचा, कारण की खूप महिन्यांनी मी आज पाणीपुरी खायला जाते. तर आता 5-5.5 महिने झाले मी पाणीपुरी खायला गेले नव्हते. तर आज हे होते घरी, आज हे काही गाडीवर गेले नाही. तर मी यांना म्हटलं काही करा पण मला पाणीपुरी खायला घेऊन जा, मला प्रचंड आवडते पाणीपुरी आणि खूप दिवस झाले माझी खूप इच्छा होती. पण मग आम्हाला काही करायचं म्हटलं किंवा काही घ्यायचं जरी म्हणलं ना तरी आम्हाला चिखलीला जावं लागतं. तर आमच्या शेलूतमध्ये काही मिळत नाही. शेलूत गाव आहे, खेडं गाव येतं आणि ते 2-2.5 किलोमीटरवर चिखलीला जावं लागतं काही घ्यायचं म्हटलं तर. तर मग माझं सहसा आहे दोघांना सोडून जाणं होत नाही चिखलीला. आणि त्यांना घेऊन जायचं म्हटलं की खूप परेशानी होती माझी. दोघं घेऊन जा आणि काही अर्ध्या तासाचं काम असतं. पण मग म्हटलं नकोच, आता यांना झोपवलं. हे झोपून आता 10-15 मिनटं झालेले आहेत. तर मी यांना म्हटलं काही करा पण मला घेऊन जा. आता मी केली झटपट तयारी, इथे तुम्ही बघू शकता. काही नाही, साधं नॉर्मल टॉप घातलं आणि म्हटलं चला मला घेऊन. मी म्हटलं भाऊ ठीक आहे आवर म्हणे. खूप छान मिळते पाणीपुरी, एकदम झणझण मिळते, सुंदर मिळते, पण खूप थोडीशी लांब आहे. तर आता आम्ही जाणार आहोत गाडीवर. तर मग तुम्ही कंटिन्यू करा पुढचा व्लॉग. आता आलो आहोत आम्ही घरी. तर मी गेले होते चिखलीला, तर तेव्हा मी काही व्हिडिओ करू शकले नाही, कारण की तिथे माझं पाणी म्हणजे मी ज्याच्याकडे पाणीपुरी खाते ना तो पाणीपुरीवालाच नव्हता. माझा एवढा डिसमूड झाला ना, खूप झाला, कारण की मला खूप दिवसानंतर पाणीपुरी खायची होती आणि तिथे पाणीपुरीवाल्याची गाडीच नव्हती. मग मी काय केलं की तिथे त्याच्यासमोरच एक चायनीजची गाडी लावलेली होती. तर मग मी खरं तर म्हणजे कधीच असं बाहेर चायनीज खाल्लेलं नव्हतं. पण मग म्हटलं काय खायचं, कारण की मला बाकीची कोणाकडेच मी कधीच म्हणजे माझा पाणीपुरीवाला जर नसला तर मी कधीच कोणाकडे पाणीपुरी खातच नाही बिलकुल, कारण की त्यांच्याकडेच खूप छान मिळते त्या काकांकडे. तर मग मी ती चायनीजची गाडी लावलेली होती. मग तिथे मी काय केलं, मंचुरियन घेऊन आले. मी खरं तर शक्यतो 99% घरीच करते मंचुरियन ड्राय. तर मग मला म्हणजे मी बाहेरचं अजूनही एकदाही मंचुरियन ड्राय खाल्लेलं नव्हतं. मग मी पार्सल घेतलं म्हणजे आणि घरी आणलं मंचुरियन आणि मग घरीच खाल्ले. तर म्हणजे तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवते, हे बघा. तर मला सहसा बाहेरचं नाही आवडत. तर म्हणजे चायनीजचं मी सगळे जे पदार्थ आहे ते घरीच करत असते. तर तुम्ही बघू शकता, हे बघा, म्हणजे खाऊन बघते आता कशी काय म्हणजे कशी असतात कशी नाही बाहेरची. तर मी भलेही जसं पाणीपुरी, दहीपुरी, पावभाजी पण मी बाहेर खाईल, पण मला असं चायनीज बाहेर नाही आवडत. मी मंचुरियन राईस, मंचुरियन व्हेज मंचुरियन, परत ड्राय मंचुरियन आणि सगळं पनीर चिली वगैरे सगळं घरी करत असते, कारण की मला नाहीच आवडत हे चायनीज बाहेर. आता ती बघा किती पाऊस पडते आणि ती बघा वैष्णवी लावण्याची पनीर, म्हणजे बघा किती सारा पाऊस पडतोय, म्हणजे खूप याचा बघतोय, अर्धा तास झाला. इतकं मस्त वाटतं, एवढं भिजा वाटतं. बेबी रियांश अजून छोटे आहेत. तर बघा किती पाऊस पडतोय. तुमच्या इकडे पडतोय की पाऊस नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि बघा किती पडतोय रप पाऊस. बघा रिया रियांश तर म्हणताय की मला भिजायचं आहे, म्हणजे ते छोटे आहेत त्याच्यामुळे म्हटलं नको रे बाबा सर्दी वगैरे होईल, त्याच्यामुळे राहू दे तुम्ही भिजायचं वगैरे. तर मला तर खूप म्हणजे भिजायला आवडतं. आणि मी मागच्या वर्षी भिजले होते, पण रिया रियांशला खूप सर्दी झाली होती. आता रिया रियांश पुढच्या महिन्यात होतील 2 वर्षाचे. मी म्हटलं मग त्याच्यानंतर खूप पाण्यामध्ये खेळा, पावसात भिजा, पण अजून छोटे म्हटलं नको सर्दी वगैरे होईल. आणि तशी थंडी पण आहे अजून इकडेच, म्हटलं नकोच कशाला उगवून. मग बघा किती छान पाऊस पडतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बघा लावण्यामध्ये बघते पाऊस आणि एन्जॉय करते खूप. तर असंच लाईक देत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि तुमचं फ्रेंड. ओके, बाय.